मला एक कळत नव्हतं, सिटिंग गेटिंग असते, पण या नेत्याला कावड लोंबकळत ठेवलं याचं उत्तरच मला भेटत नव्हतं. हा लोंबकळत राहते ना, गुडगुड पाणी पित होता. पहिले वाटला होडी त्याच्या मागे लागला, त्याने लावले सगळीकडे मोठे मोठे होल्डिंग बॅनर. मला वाटलं होडींचं जमत आहे म्हणून याला वेटिंगवर ठेवलं. भाजपाचा सर्वे सुरू होता. सर्वे मध्ये माहीत झाला की आमचा हा विद्यमान खासदार 2 लाख मतांनी पडतो. किती? 2 लाख मतांनी पडतो म्हणून माहीत झाला भाजपवाल्यांना. त्याने दुसरा नवरदेव सुरू केला. तो राजा विचाराने भिकारी, विचाराने भिकारी आणि धनाने श्रीमंत तो राजा. त्याचा सर्वे करून पाहिला, तो 2.5 लाख मतांनी पडत होता. मग तिसरा आणला नरोटे. हा दोघांचेही पाळायला निघाला घरटे, होडीचे आणि नेतेचे. हा 3 लाख मतांनी पडत होता. म्हणजे नेते 2 लाख मतांनी, धर्मराव 2.5 लाख मतांनी आणि नरोटे 3 लाख मतांनी. आता तसा पडणारच आहे तर बेटा 2 लाखानं हारला तर बरा म्हणून अशोक नेत्याला उमेदवारी दिली. म्हणून आमचा उमेदवार 2 लाख मतांनी निवडून येणार हे 100% खरं आहे. कारण मन एक मी आता बसल्या बसल्या तयार केलं. रोहितजी, डॉक्टर होळी देणार होता नेतेले गोडी, तिथून घुसला हुसेंडी. हा दोघांनाही वाटला हा देणार गचांडी आणि म्हणून मधात घुसवला नरोटे. यांना वाटला हा मोडणार आमचे घरटे. आता कोडवते काहीच कामाचं नाही म्हणून इकडे तिकडे पडते. आणि नेते जर निवडून आला तर होळीच्या आमदारकीची काय होईल होळी म्हणून आता परेशान झाले भारतीय जनता पार्टी. म्हणून कारण एकामेकाचं पायपास एकामेकाच्या होत नाही आणि आमची आघाडी भक्कम आहे.